नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरआरबी ग्रुप डी बघा रेल्वे विभागाचा ग्रुप डी चा जो पेपर झाला होता आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी जो परीक्षा झाली विद्यार्थी मित्रो, तर त्या पेपर मधील जे काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आजच्या सर्व शिफ्ट मध्ये जे काही प्रश्न विचारले झाले होते असे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रो। बघा, आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्ही रेल्वे भरती तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि पीडीएफ डाउनलोड करण्याकरता विद्यार्थी मित्रो आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन करताय, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रो, आजचा हा पेपर असणार आहे। ओके, आज जो झाला पेपर त्या पेपर मधील प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, पेपरचा पॅटर्न कशा पद्धतीचा आहे, कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, चालू घडामोडी, जीके करंट अफेअर्स कुठल्या लेवल पर्यंत विचारले जात आहेत आणि कुठल्या महिन्यापर्यंत कोणत्या वर्षाचे विचारले जात आहेत ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजच्या व्हिडिओ मध्ये विद्यार्थी मित्रो पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय बघा, प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, डीपटेक स्टार्टअप धोरण सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते, म्हणजे पहिले भारतीय राज्य कोणते ज्याने डीपटेक स्टार्टअप धोरण जे आहे ते सुरू केलेलं आहे, कोणतं आहे बघा या ठिकाणी, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू की तेलंगणा। ओके, कोणत्या राज्याने पहिलं डीपटेक स्टार्टअप धोरण सुरू केलं तर ते विद्यार्थी मित्र सुरू केलं आहे तामिळनाडू राज्यानं। ऑप्शन नंबर सी तामिळनाडू हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा आता या ठिकाणी याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया। बघा विद्यार्थी मित्र, तामिळनाडू हे डीपटेक स्टार्टअप धोरण जे आहे म्हणजे डीपटेक टेक्नॉलॉजी स्टार्टअप जे आहे पॉलिसी 2025-26 सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे। ओके, पहा आता मग हे धोरण जानेवारी 2026 मध्ये जानेवारी 2026 मध्ये चेन्नई येथे झालेल्या बघा अनइमॅजिन टीएन म्हणजे अनइमॅजिन तामिळनाडू 2026 या परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री म्हटलं या ठिकाणी एम के स्टॅलिन। ओके, कोण आहे, एम के स्टॅलिन यांच्या हस्ते जारी करण्यात आलं होतं। एम के स्टॅलिन माजी मुख्यमंत्री होते, यांच्या हस्ते जारी करण्यात आलेलं होतं। ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, नागोरी अश्वत्थामा बघा या ठिकाणी बघा नागोरी अश्वगंधाला, ओके नागोरी अश्वगंधा जी आहे याला जीआय टॅग मिळाला। ओके, नागोरी अश्वगंधाला काय जीआय टॅग जो आहे हा मिळालेला आहे आणि ती कोणत्या राज्यातील आहे बघा, नागोरी अश्वगंधा जी आहे ती कोणत्या राज्याची आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय। बघा नागोरी अश्वगंधा ऑप्शन बघा या ठिकाणी मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान की महाराष्ट्र। तर नागोरी अश्वगंधा ही कोणत्या राज्यामधील आहे तर ही आहे विद्यार्थी मित्रो राजस्थान मधील। ओके, कुठली आहे नागोरी अश्वगंधा ही राजस्थान राज्यामधील आहे। ओके, बघा राजस्थान ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, राजस्थान। मग आता कशा पद्धतीचे आहे विद्यार्थी मित्रो हे देखील समजून घेऊया। पहा, नागोरी अश्वगंधा जी आहे विद्यार्थी मित्रो याला भौगोलिक संकेत म्हणजे जीआय टॅग, ओके काय या ठिकाणी जीआय टॅग जिओग्राफिकल इंडेक्स या ठिकाणी मिळालाय। तर हा टॅग मिळाला आणि हे राजस्थान राज्याची आहे। ही वनस्पती प्रामुख्याने राजस्थान मधील नागौर जिल्ह्यात उगवली जाते। ओके, राजस्थान मधील कुठला नागौर जिल्हा आहे तिथे ही उगवली जाते आणि नागोरी अश्वगंधा हे राजस्थानचे एक पारंपरिक औषधी पीक आहे। हे एक पारंपरिक औषधी पीक आहे आणि याच्या अद्वितीय गुणधर्मामुळे याला भौगोलिक ओळखीमुळे जे आहे एक केंद्र सरकारने या पिकाला जीआय टॅग प्रदान केलेला आहे। ओके, केंद्र सरकारने काय या पिकाला जीआय टॅग त्या ठिकाणी प्रदान केलेला आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय, तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, जर तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे, व्हिडिओला जे आहे लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच रेल्वे भरती ग्रुप डी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील। कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही विद्यार्थी मित्रो। आणि सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता काय करायचं आहे, तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्रो, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, किंवा हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर कमेंट बॉक्स मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र। ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढचा प्रश्न बघा, जिन्सन जॉन्सन, ओके बघा जिन्सन जॉन्सन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा प्रश्न आपल्याला आजच्या शिफ्ट क्रमांक 2 मध्ये जो आहे विचारण्यात आला होता। ओके, जिन्सन जॉन्सन हे कोणत्या खेळाचे आहेत बघा, क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी की ऍथलेटिक्स। तर जिन्सन जॉन्सन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ऍथलेटिक्स खेळाशी संबंधित आहेत। ऑप्शन नंबर डी ऍथलेटिक्स हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा जिन्सन जॉन्सन हे ऍथलेटिक्स खेळाशी संबंधित आहेत। बघा आता विद्यार्थी मित्रो हे एक भारतीय धावपटू आहेत, एक प्रसिद्ध भारतीय धावपटूचे प्रामुख्याने 800 मीटर
आणि 1500 मीटर धावणे या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. तर प्रामुख्याने काय 800 आणि 1500 मीटर धावण्याच्या क्रीडा प्रकाराशी हे संबंधित आहेत. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे, निकट दृष्टी ओके मायोपिया सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारची लेन्स ही वापरली जाते. बघा या ठिकाणी दूरदृष्टी दोष आणि निकट दृष्टी दोष, बघा विज्ञानावर आधारित हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग निकट दृष्टी जर असेल तर ती सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारची लेन्स, कोणत्या प्रकारचा काचेचा ग्लास असं आपण म्हणतो, कोणत्या प्रकारची क्लाच त्या ठिकाणी वापरली जाणार. बघा कोणतं भिंग वापरलं जाणार त्या ठिकाणी, अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, बायोफोकल आणि दंडगोलाकार. बघा अंतर्वक्र, बहिर्वक्र, बायफोकल आणि दंडगोलाकार कोणत्या प्रकारचं, तर बघा निकट दृष्टी आहे. काय म्हटलं या ठिकाणी, निकट दृष्टी. मग निकट दृष्टी दोष ज्यावेळेस असतो विद्यार्थी मित्रो, तर अशा वेळी अंतर्वक्र गोल वापरला जातो. ओके, ग्लास कोणता असतो, हा अंतर्वक्र भिंग असतो. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, अंतर्वक्र भिंग. बघा विद्यार्थी मित्रो, आता निकट दृष्टी असलेल्या व्यक्तीला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. मग डोळ्याच्या बुबुळाचा आकार काय होतो, हा लांब असल्यामुळे किंवा भिंगाचा भाग वाढल्यामुळे प्रतिमा रेटिनावर तयार होण्याऐवजी त्याच्या समोर तयार होते. रेटिनावर तयार होण्याच्या ऐवजी प्रतिमा त्याच्या समोर तयार होते. मग तो दोष सुधारण्यासाठी काय, तर योग्य नाभीय लांबीची अंतर्वक्र भिंगे त्या ठिकाणी वापरली जातात. ओके, योग्य नाभीय लांबीची काय, अंतर्वक्र भिंगे त्या ठिकाणी वापरली जातात. क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, महिला प्रीमियर लीग जो आहे, बघा विद्यार्थी मित्रो, महिला प्रीमियर लीग WPL च्या चौथा हंगाम जो आहे, तर या चौथा हंगामाचे उद्घाटन कोठे झाले असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, या चौथा हंगामाचे उद्घाटन कोठे झाले, बघा दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई की मुंबई. तर चौथ्या हंगामाचं उद्घाटन कोठे झालं होतं विद्यार्थी मित्रो, तर ते झालं होतं बघा या ठिकाणी मुंबई या ठिकाणी. ऑप्शन नंबर डी मुंबई या ठिकाणी, मुंबईमधील DY पाटील स्टेडियम. ओके, DY पाटील स्टेडियम जे होतं त्या ठिकाणी हे उद्घाटन झालेलं होतं विद्यार्थी मित्रो. बघा या ठिकाणी जो चौथा पर्व आहे, चौथा पर्व याचा विजेता कोण ठरलेला आहे, तर या ठिकाणी बघा महिलांचा कोणता संघ ठरलेला आहे विद्यार्थी मित्रो, तर RCB रॉयल चॅलेंजर्स बँगलोरू महिला संघ या ठिकाणी ठरलेला आहे. आणि पुरुषामध्ये देखील विद्यार्थी मित्रो म्हटलं तर RCB चा ठरलेला आहे. ओके, बघा दोन्ही ज्या ठिकाणी स्पर्धा आहेत महिला व पुरुष या दोन्ही RCB या संघानेच विजयी प्राप्त केले आहेत. ओके, चला विजेते दोन्ही ठरलेले आहेत. यानंतर पहा आता या ठिकाणी जे आहे इंडिया, बघा इंडिया महिला प्रीमियर लीगचे WPL 2026 चौथ्या हंगामाचे उद्घाटन नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियम मध्ये झाले. कुठे झाले, नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियम मध्ये. तारीख होती 9 जानेवारी 2026 रोजी. ओके, कधी झाले होते, 9 जानेवारी 2026 रोजी. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रो पहिला सामना जो आहे, फर्स्ट सामना हा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळला गेला होता. आणि या ठिकाणी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनीच अंतिम सामना देखील जिंकलेला आहे, ही ट्रॉफी देखील त्याने जिंकलेली आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे जिला वृद्धगंगा म्हणून ओळखल्या जाते. बघा विद्यार्थी मित्रो, यापूर्वी आपण सामान्य ज्ञानावर आधारित इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र याचे जे काही सेशन्स आपण आपल्या चॅनलवरती घेतले आहे त्यामध्ये हा प्रश्न आपण खूप वेळा कव्हर केलेला आहे आणि हा प्रश्न आजच्या शीटमध्ये देखील विचारण्यात आला होता. ओके, पहा मग कोणती नदी आहे दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे आणि जिला वृद्धगंगा असे म्हणतात, कावेरी, कृष्णा, गोदावरी की नर्मदा. ओके, कोणती आहे, वृद्धगंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते, तर ती आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी गोदावरी नदीला वृद्धगंगा असे म्हणतात. आणि ही विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. ओके, ही काय आहे, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. ओके, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे, एक पॉइंट लक्षात द्या. त्यानंतर उगम कुठे आहे विद्यार्थी मित्रो, उगम कुठे आहे, याचा उगम होतो नाशिक मधील त्र्यंबकेश्वर. ओके, नाशिक मधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम स्थान आहे याचं. बघा विद्यार्थी मित्रो याचं सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा दक्षिण भारतातील सर्वात लांब आणि वृद्धगंगा, दक्षिण गंगा म्हणून ओळखण्यात कोणती आहे, गोदावरी नदी ही ओळखल्या जाते. बघा उगम स्थान महाराष्ट्रातील नाशिक जवळ कुठे, त्र्यंबकेश्वर हे उगम स्थान आहे. ओके, महाराष्ट्रातील नाशिक जवळचं त्र्यंबकेश्वर इथं उगम स्थान आहे. एकूण लांबी जी आहे अंदाजे किती आहे, 1465 किलोमीटर जी आहे एकूण लांबी आहे. आणि कोणकोणत्या राज्यातून वाहते ही नदी, तर गोदावरी नदी कोणकोणत्या राज्यामधून वाहते विद्यार्थी मित्र, भारतातील. तर बघा या ठिकाणी एक आहे महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या शेवटचा जो भाग आहे. ओके, काय छत्तीसगड मध्ये वाहते आणि शेवट कुठे तर बंगालच्या उपसागराला जाऊन ही नदी
मिळते विद्यार्थी मित्र. ओके, बंगालच्या उपसागराला जाऊन जी आहे ती गोदावरी नदी मिळत असते. आणि भारतातील ही द्वितीय क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. प्रथम स्थानी कोणती आहे तर गंगा नदी. ओके, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे गंगा आणि द्वितीय स्थानी आहे गोदावरी. चला, क्लिअर आहे हा पॉईंट सर्वांना. बघा विद्यार्थी मित्र, जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके, पीडीएफ मिळवण्याकरता काय करायचं, चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला पीडीएफ फाईल त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. चला, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. बिहू. ओके, बघा बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध लोकनृत्य उत्सव आहे. बघा या ठिकाणी लोकनृत्य उत्सवावरती, लोकसण जे आहेत यावरती आपल्याला डेफिनेटली 100% क्वेश्चन विचारला जातो. हा प्रश्न विद्यार्थी मित्र तुम्ही IMP म्हणून नोट डाऊन करून घ्या. आगामी ज्या काही शिफ्ट होतील त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, बघा बिहू हा सण कोणत्या राज्याचा आहे सांगा बरं. या ठिकाणी ओडिसा, आसाम, केरळ की पश्चिम बंगाल. तर बिहू जो आहे विद्यार्थी मित्र हा आहे आसाम राज्याचा. कोणत्या राज्याचा येतो बिहू आहे आसाम राज्याचा हा लोकनृत्य आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आसामचा आहे बिहू विद्यार्थी मित्र. मग त्याच पद्धतीने आपलं महाराष्ट्र राज्य बघा. आपल्या महाराष्ट्र राज्याचं लोकनृत्य कोणतं आहे, महाराष्ट्राचं ते विद्यार्थी मित्र कोणतं आहे तर ते आहे लावणी. ओके, महाराष्ट्राची काय ते लावणी. गुजरातचा आहे गरबा. ओके, चला पंजाब भांगडा, गिद्दा भांगडा असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन यावरील भारत आंतरराष्ट्रीय परिषद. ओके, बघा लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन यावर आधारित भारत आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे कोठे आयोजित केली होती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा मुंबई, बँगलोरू, नवी दिल्ली की कोलकाता. तर विद्यार्थी मित्र ही परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर या परिषदेचं आयोजन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी झालं होतं. ऑप्शन नंबर सी नवी दिल्ली हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्र ही भारत आंतरराष्ट्रीय परिषद जी या ठिकाणी निवडणूक आयोग व्यवस्थापनाची निर्माण करण्यात आली होती. बघा मग आता या ठिकाणी ही जी परिषद झाली विद्यार्थी मित्र कोठे झाली तर ही परिषद नवी दिल्ली येथील भारत मंडपम या ठिकाणी झाली. ओके, कुठे भारत मंडपम येथे ही आयोजित करण्यात आली होती. आणि कधी झाली तर 11 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये ही परिषद जी आहे ती पार पडली. याचा आयोजक कोण होतं, आयोजन कोणी केलं होतं तर भारतीय निवडणूक आयोग. ओके, भारतीय निवडणूक आयोग म्हणजे इंडियन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था हिनं आयोजन केलं होतं. आणि यामध्ये 42 देशांमधील निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे 100हून अधिक प्रतिनिधी जे आहेत परदेशी प्रतिनिधी हे जागतिक तज्ञ हे या परिषदेला आलेले होते. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्र, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा. कबींद्र पुरस्कास्थे. ओके, बघा या ठिकाणी काय कबींद्र पुरस्कायस्थ. ओके, पुरस्कायस्थ कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. बघा कबींद्र पुरस्कायस्थ हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, साहित्य, न्याय व्यवस्था, राजकारण की स्पोर्ट. तर कबींद्र पुरस्कायस्थ जे आहेत विद्यार्थी मित्र हे राजकारणाशी संबंधित आहेत. ओके, बघा राजकारण ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता बघा हे राजकारणाशी संबंधित आहेत का, बघा कबींद्र पुरस्कायस्थ हे राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्राशी संबंधित होते. ते भारतीय जनता पक्षाचे म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी जे केंद्रीय राज्यमंत्री होते. बघा खासदार होते विद्यार्थी मित्र ते कुठील आसाम मधील सिलचर. बघा आसाम मधील सिलचर मतदारसंघातून 1991, 1998 आणि 2009 अशा 3 वेळा ते लोकसभेवरती निवडून आले होते. आणि केंद्रीय मंत्री बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र होते. बघा अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी 1998 ते 1999 या काळात दूरसंचार राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. ओके, कोणते मंत्रीपद होते त्यांच्याकडे, दूरसंचार राज्यमंत्री म्हणून त्यांनी काय काम बघितलेलं आहे. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्र. रायसीना विज्ञान मुत्सद्देगिरी उपक्रम 2026. बघा रायसीना विज्ञान मुत्सद्देगिरी उपक्रम 2026 जो आहे हा कोठे सुरू करण्यात आला म्हणजे कोणत्या ठिकाणी पार पडला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे.
ऑप्शन्स बघा या ठिकाणी काय आहे, मुंबई, बँगळुरू, नवी दिल्ली आणि हैदराबाद. ओके, तर बघा हा कोठे पार पडला होता विद्यार्थी मित्रो, तर हा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला होता. ऑप्शन नंबर सी नवी दिल्ली हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांचं स्पष्टीकरण समजून घेऊया. कुठे पार पडला तर याचं ठिकाण देखील आहे भारत मंडपम. बघा भारत मंडपम, बघा संसदेमधले सभागृह आहे तिथे काय आहे, भारत मंडपम आहे. ओके, त्यानंतर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. कधी पार पडला तर 5 मार्च 2026. बघा विद्यार्थी मित्र, मार्च महिन्याच्या चालू घडामोडी या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, 5 मार्च 2026 मध्ये हा पार पडला. आयोजक कोण होते, तर भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सलाहकार कार्यालय जे आहे या ठिकाणी अँड ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन ORF यांच्या सहकार्याने जे आहे हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्प म्हणजे सरदार सरोवर हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलाय. बघा या ठिकाणी सरदार सरोवरावर आपल्याला प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रो, तर सरदार सरोवर हे कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. बघा तापी, नर्मदा, गोदावरी आणि साबरमती असे पर्याय आहेत. तर सरदार सरोवर, बघा सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे, तर हे आहे विद्यार्थी मित्रो नर्मदा नदीवर. ओके, कुठे आहे, नर्मदा नदीवर. कोणत्या राज्यात, गुजरात राज्यामध्ये आहे. ओके, गुजरात राज्यामध्ये आहे. या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल, बघा सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत यांचा पुतळा विद्यार्थी मित्र स्टॅच्यू ऑफ युनिटी. ओके, कोणता आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी. ओके, हा पुतळा त्या ठिकाणी आहे. बघा याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. सविस्तर स्पष्टीकरण बघा विद्यार्थी मित्रो, सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा नदीवरील बांधण्यात आलेला आहे. याचं स्थान कोणतं आहे, केवडिया गाव. कोणत्या गावात आहे, केवडिया गावावरती आहे. आणि प्रमुख जिल्हा या ठिकाणी कोणता आहे, गुजरात जिल्ह्याचा येतो, गुजरात राज्यामध्ये आहे. संबंधित राज्य कोणकोणते आहे यामध्ये बघा, एक आहे गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान. बघा या ठिकाणी सरदार सरोवर या ठिकाणी जो प्रकल्प आहे, ओके बघा नर्मदा खोरे प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा फायदा कोणकोणत्या राज्यांना आहे, गुजरातला आहे, सोबत मध्य प्रदेशला आहे, महाराष्ट्राला आहे आणि राजस्थान राज्याला देखील याचा फायदा आहे. ओके, बघा आता उद्देश काय, तर प्रमुख उद्देश आहे तो म्हणजे सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत निर्मिती करणं. आणि यामधून वीज निर्मिती क्षमता किती आहे, तर एकूण 1450 मेगावॅट इतकी वीज जी आहे या प्रकल्पातून निर्माण केल्या जाते. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रो, पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न घेण्याच्या पूर्वी विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचंय, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच रेल्वे भरती RRB ग्रुप डी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, किंवा कमेंट मध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. ओके, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा यानंतर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय बघा, संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष कशाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. बघा संयुक्त राष्ट्र संघाने युनायटेड नेशन्स यांनी 2026 मध्ये जे आहे ते वर्ष कशाचे वर्ष घोषित केले आहे. बघा जैवविविधता, महिला शेतकरी, बघा कुरणभूमी आणि पशुपालक की जलसंधारण. तर बघा विद्यार्थी मित्रो 2026 जे वर्ष आहे ते कुरणभूमी आणि पशुपालक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा पशुपालक आणि पशुपालकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे आंतरराष्ट्रीय कुरण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. ओके, आंतरराष्ट्रीय कुरण वर्ष म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चर्मोद्योग निर्यात परिषदेच्या अध्यक्षपदी, ओके चर्मोद्योग निर्यात परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे. ओके, कोणाची नियुक्ती झाली आहे, संजीव मेहता, रमेश कुमार जुनेजा, अजय सिंग की दीपक गुप्ता. तर विद्यार्थी मित्रो चर्मोद्योग निर्यात परिषद जी आहे याच्या अध्यक्षपदी जी आहे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ती रमेश कुमार जुनेजा यांची करण्यात आली आहे. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. रमेश कुमार जुनेजा यांची नियुक्ती जी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी कधी झाली नियुक्ती, तर 6 जानेवारी 2026 रोजी नियुक्ती झाली. ओके, कधी
चेन्नई येथे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार जो आहे हा स्वीकारलेला आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय, भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय, बघा पेपरलेस कोर्ट, पेपरलेस डिस्ट्रिक्ट कोर्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर कोणता आहे, कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ की तेलंगणा. ओके, तर हे कोणत्या राज्यात सुरू झालं असा प्रश्न विचारलेला आहे. आता हा प्रश्न चालू घडामोडी जात आहे, IMP प्रश्न आहे, बार बार रिपीट होण्याचे चान्सेस देखील आहेत. ओके, कधी कोणतं राज्य आहे तर ते आहे केरळ. ओके, केरळमधील कोणता, वायनाड. ओके, केरळमधील वायनाड येथे पेपरलेस या ठिकाणी झालेला विद्यार्थी मित्र, बघा वायनाड जिल्ह्यातील भारतातील पहिले पूर्णपणे कागद विरहित म्हणजे पेपरलेस जिल्हा न्यायालय केरळ राज्यात सुरू झाले आहे. कधी, 6 जानेवारी 2026 रोजी केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कोलपेट्टा येथे. ओके, वायनाड जिल्ह्यातील कोलपेट्टा येथे काय देशातील पहिल्या पूर्णपणे डिजिटल आणि कागद विरहित जिल्हा न्याय व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ओके, चला उद्घाटन कोणी केलं होतं तर न्यायमूर्ती सूर्यकांत दास यांनी हे उद्घाटन केलेलं होतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, पुढचा प्रश्न बघा, नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला. बघा नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 जो आहे हा कोणाला देण्यात आला असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. जास्तीत जास्त प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्याला चालू घडामोडीचे हे 2025च्या घडामोडी विचारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी 2025च्या घडामोडी व्यवस्थित कव्हर करून जायच्या आहेत. बघा विद्यार्थी मित्र, कोणाला देण्यात आला ऑप्शन बघा, मल्लिका साराभाई. ओके, त्यानंतर पद्मा सुब्रमण्यम, उर्मिला सत्यनारायण आणि सोनल मानसिंग. तर विद्यार्थी मित्र 2025चा जो कला या ठिकाणी नृत्य कलानिधी पुरस्कार आहे हा उर्मिला सत्यनारायण यांना मिळालेला आहे. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, वर्ष 2025चा नृत्य कलानिधी पुरस्कार प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना उर्मिला सत्यनारायण यांना जाहीर झाला व प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारतीय शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल, बघा भारतीय शास्त्रीय नृत्यामधील जे उत्कृष्ट योगदान आहे या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. ओके, दिला जात असतो. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, पेमेंट रेग्युलेटरी बोर्डाची पहिली बैठक कुठे झाली. बघा पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड याची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी झाली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई की हैदराबाद. पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड, ओके पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड ची म्हणजे कुठे झाली होती विद्यार्थी मित्र, तर पहिली बैठक जी आहे पेमेंट रेग्युलेटरी बोर्डची कोणत्या ठिकाणी झाली असा प्रश्न झाला आहे, तर ही झाली आहे मुंबई या ठिकाणी. कुठे, मुंबई. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर सी मुंबई हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड म्हणजे PRB ची पहिली बैठक मुंबई येथे 5 जानेवारी 2026 रोजी पार पडली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली. ओके, RBI ची स्थापना विद्यार्थी मित्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली तर स्थापना आहे 1 एप्रिल 1935 ला जी आहे RBI ची स्थापना झाली होती. ओके, 1934च्या कायद्यानुसार 1935 1 एप्रिल 1935 ला RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, हा पॉइंट देखील महत्वपूर्ण आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेत, ओके अंटार्क्टिक मोहिमेत कोणत्या देशाच्या संशोधकांनी सहभाग घेतला आहे. बघा भारताची जी 45वी अंटार्क्टिका मोहीम आहे त्यामध्ये कोणत्या देशातील या ठिकाणी विद्यार्थी मित्र संशोधकांनी सहभाग घेतला आहे, जपान, रशिया, फ्रान्स की संयुक्त अरब अमिराती. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा कोणी घेतला या ठिकाणी तर संयुक्त अरब अमिराती जे आहे. ओके, या देशातील संशोधकांनी यामध्ये काय सहभाग घेतला आहे. ओके, 45व्या आर्टिक मोहिमेमध्ये. ओके, या ठिकाणी काय हे आहे या ठिकाणी घेतलेला आहे सहभाग संयुक्त अरब अमिराती. यानंतर बघा विद्यार्थी मित्र स्पष्टीकरण समजून घेऊ, पूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी बघा काय. बघा 45व्या अंटार्क्टिका मोहिमेत संयुक्त अरब अमिराती UAE चे मधील खलिफा विद्यापीठाच्या संशोधकांनी सहभाग घेतला. यामध्ये संशोधन केंद्र काय तर अंटार्क्टिक मधील भारताच्या मैत्री संशोधन केंद्रावर ह्या सहभाग आणि शोध मोहीम पार पडली. बघा अंटार्क्टिकावरील भारतात जे एक केंद्र आहे कोणतं आहे विद्यार्थी मित्र, मैत्री केंद्र आहे, मैत्री संशोधन केंद्र अंटार्क्टिका खंडावरचं भारतातलं, तर तेथे हा सहभाग त्या ठिकाणी त्यांनी नोंदवला. आणि याचा विषय काय होता तर ध्रुवीय आणि ग्रहीय विज्ञान म्हणजे पोलर अँड
प्लॅनेटरी सायन्स जो आहे याला चालना देण्यासाठी अंटार्क्टिकातील मंगळासारख्या दिसणाऱ्या खडकाळ आणि अत्यंत परिसर जो त्याचा अभ्यास करणे हा त्याचा उद्देश आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ मिळवायची असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. मुरी गंगा नदीवरील मुरी गंगा नदीवरील गंगासागर पूल कोणत्या राज्यात आहे? ओके, कोणत्या राज्यात बांधला जात आहे? तर गंगासागर पूल कोणत्या राज्यामध्ये बांधला जात आहे? ओडिसा, पश्चिम बंगाल, आसाम की आंध्र प्रदेश? तर गंगासागर हा जो पूल आहे विद्यार्थी मित्रो हा पश्चिम बंगालमध्ये बांधला जात आहे. ऑप्शन नंबर बी पश्चिम बंगाल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, मुरी गंगा नदीवरील गंगासागर पूल जो आहे विद्यार्थी मित्रो हा बंगाल राज्यात बांधला जात आहे. हा पूल सुंदरबन मधील सागर बेटाला मुख्य भागाशी जोडतो. स्थान कुठे आहे? तर 24 परगणा. ओके, दक्षिण 24 परगणा जिल्हा, पश्चिम बंगाल. लांबी किती आहे बरं? एकूण 5 किलोमीटर लांबीचा हा पूल असणार आहे. आणि योगदान काय? तर दरवर्षी भरणाऱ्या गंगासागर जत्रेसाठी जाणे सोपे होईल, हे मागचं योग्य योगदान आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न काय? 70वा अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2025 किती अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना देण्यात आला? आता बघा विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न जो आहे हा रेल्वे विभागाशी संबंधित आहे. 70वा अतिविशिष्ट कर्मचारी अधिकारी जो पुरस्कार आहे रेल्वे पुरस्कार हा किती अधिकाऱ्यांना किती कर्मचाऱ्यांना देण्यात आला विद्यार्थी मित्रो? अतिविशिष्ट सेवेचा 50, 75, 100 की 125 किती कर्मचाऱ्यांना मिळाला? तर हा 100 कर्मचाऱ्यांना मिळाला. ओके, 100 कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग जे आहे रेल्वे विभागाचा त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ऑप्शन नंबर सी 100 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, भारतीय रेल्वेने 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला. एकूण सत्कार मूर्ती किती ठरलेल्या आहेत? 100. ओके, मग कोणाद्वारे हा मिळाला? प्रदान कोणी केला? तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा पुरस्कार प्रदान केला. आणि ठिकाण कुठे? तर यशोभूमी. ओके, यशोभूमी इंडिया इंटरनॅशनल कॉन्व्हेंस अँड एक्सपो सेंटर, द्वारका, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार देण्यात आला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, अमेरिकेने किती आंतरराष्ट्रीय संघटनांमधून माघार घेतल्याची घोषणा केली आहे? बघा विद्यार्थी मित्रो, पहा या ठिकाणी अमेरिकेने काही आंतरराष्ट्रीय संघटनेमधून माघार घेतली होती. ओके, मागे मग अशा किती आंतरराष्ट्रीय संघटनेमधून माघार केल्याची घोषणा केली आहे? हा प्रश्न आयएमपी आहे विद्यार्थी मित्रो. बघा आयएमपी आहे, चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहे हा. कोणी किती संघटनेमधून घेतलेली आहे? 45, 55, 66 की 70? ओके, तर बघा एकूण विद्यार्थी मित्र म्हटलं तर एकूण 66 संघटना ज्या आहेत. ओके, 66 संघटना, त्या 66 संघटनेमधून काय घेतली आहे या ठिकाणी? अमेरिकेने जी आहे ती माघार घेतलेली आहे, त्याचं सदस्यपद सोडलेलं आहे. ओके, आणि ही घोषणा कोणी केली आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ओके, राष्ट्राध्यक्ष कोण? अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केलेली आहे विद्यार्थी मित्र. बघा आता स्पष्टीकरण समजून घेऊया. काय आहे बघा, घोषणेची तारीख कधी आहे? जानेवारी 2026 मध्ये काय झालं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. कारण काय दिलं तर अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात असणे आणि आर्थिक भार कमी करणे याकरता आम्ही 66 संघटनांमधून माघार घेत आहोत, बाहेर पडत आहोत अशी घोषणा केली. आणि बघा एकूण 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून माघार केल्याची घोषणा केली, ज्यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या युएनच्या किती आहेत? 31 संघटना आहेत विद्यार्थी मित्रो. ओके, युएनच्या संयुक्त राष्ट्राच्या 31 संघटना आणि इतर म्हटलं अशा नॉन युएन म्हणजे संयुक्त राष्ट्र सोडून इतर अशा म्हटलं तर 35. ओके, 31 आणि 35 अशा 66 संघटनामधून ज्या आहे यामधून अमेरिकेने माघार घेण्याची घोषणा केली आहे. ओके, पहा हा पॉइंट व्यवस्थित कव्हर करायचा आहे विद्यार्थी मित्रो. आगामी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये देखील हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. बघा जे विद्यार्थी मित्र एमपीएससी गट ड ची तयारी करताय, ओके, गट क मध्ये विद्यार्थी मित्र जे या ठिकाणी तलाठी भरती तयारी करतात त्याकरता देखील हा प्रश्न महत्वपूर्ण आहे, नोट डाऊन करून घेणे. ओके, तलाठी भरतीला हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप आहेत विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, UIDAI ने सादर केलेल्या शुभंकराचे नाव काय? बघा या ठिकाणी UIDAI म्हणजे आपलं आधार कार्ड जिथे बनते. ओके, आधार
जिथून बनते तर त्याने सादर केलेल्या शुभंकराचे नाव काय आहे? बघा UIDAI आपलं एक स्वतःचं शुभंकर स्थापन केलेलं आहे. त्याचं नाव काय आहे? आधार, मित्रा, उदय की ओळख. ओके, काय नाव दिलंय त्याला? तर त्याचं नाव काय दिलंय विद्यार्थी मित्रो? तर त्याचं नाव दिलेलं आहे उदय. काय नाव दिलंय त्याला? उदय. उदय ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा शुभंकर कशा प्रकारचा आहे विद्यार्थी मित्र सांगतो. तर हे आहे UIDAI चं शुभंकर, म्हणजे आधारचं शुभंकर आहे. IMP प्रश्न आहे, सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. चला बघा, हे आहे शुभंकर. ओके, बघा आता हे शुभंकर आहे. या शुभंकराला नाव काय दिलेलं आहे? याचं नाव काय ठेवलेलं आहे? या शुभंकरात नाव ठेवलेलं आहे उदय. काय नाव ठेवलेलं आहे? उदय. बघा UIDAI न भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने सादर केलेल्या अधिकृत शुभंकराचे नाव उदय असे आहे. काय आहे? उदय असं नाव त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. 8 जानेवारी 2026 रोजी तिरुअनंतपुरम येथे हे लॉन्च करण्यात आले. शुभंकराची वैशिष्ट्य काय? तर आधार सेवेबद्दल माहिती सोपी करणे, अपडेट करणे, प्रमाणीकरण आणि ऑफलाईन सत्यता प्रमाणाबाबत ज्या या ठिकाणी सत्यापनाबाबत संवाद साधणे हा त्याचा उद्देश आहे. ओके, चला बघा शुभंकर लक्षात ठेवा, फोटो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, नाव देखील लक्षात ठेवणं गरजेचं आपल्याला. शुभंकराचं नाव काय या ठिकाणी? उदय हे नाव या शुभंकराचं ठेवण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्वपूर्ण असा हा प्रश्न होता, त्यामुळे सर्वांनी हा प्रश्न नोट डाऊन करून घ्यायचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्र तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला विद्यार्थी मित्र सबस्क्राईब करायचं आहे. आणि PDF मिळवण्याकरता कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, किंवा कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या टेलिग्राम चॅनलची लिंक दिसून जाईल तुम्हाला विद्यार्थी मित्र, तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्र? सोमनाथ स्वाभिमान उत्सव. सोमनाथ स्वाभिमान उत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? बघा सोमनाथ स्वामीनाथ उत्सव जो आहे कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? आता मला सांगा, सोमनाथ मंदिर कोठे आहे सगळ्यात प्रथम? ओके, सोमनाथचं जे मंदिर कोठे आहे त्या मंदिरावर आधारित आहे. तर हा उत्सव विद्यार्थी मित्र गुजरात राज्यामध्ये साजरा करण्यात आला होता. ऑप्शन नंबर बी गुजरात हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा या ठिकाणी मोहम्मद गजनी जे होता, मोहम्मद गजनीने विद्यार्थी मित्र जे आहे 1026 मध्ये काय केलं होतं? सोमनाथचं मंदिर तोडलं होतं, त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं. मग या घटनेला 1000 वर्ष पूर्ण झाले आहेत. ओके, एक घटनेला 10,000 वर्ष पूर्ण झालेले आहेत जवळपास. तर या ठिकाणी ही वर्ष पूर्ण झाल्यामुळे हा उत्सव जो आहे या ठिकाणी त्यानंतर पुनर्निर्माण करून 75 वर्षाचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा उत्सव या ठिकाणी साजरा झाला. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र काय, सोमनाथ स्वाभिमान उत्सव मुख्यत्वे गुजरात राज्यातील सोमनाथ शहरात आयोजित करण्यात आला होता. कालावधी होता 8 ते 11 जानेवारी 2026. ओके, 8 ते 11 जानेवारी. आणि मुख्य ठिकाण होतं सोमनाथ मंदिर परिसर, हे होतं मुख्य ठिकाण. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, सिंग डान्स अँड लीड. ओके, सिंग डान्स अँड लीड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ओके, सिंग डान्स अँड लीड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला झालेला आहे. बघा रामचंद्र गुहा, शशी थरूर, हिंडोल सेनगुप्ता आणि चेतन भगत. तर ऑप्शन या ठिकाणी काय? सिंग अँड डान्स हे कोणाचं आहे? हिंडोल सेनगुप्ता यांचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्र. हे ऑप्शन नंबर सी हिंडोल सेनगुप्ता हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सिंग डान्स अँड लीड हिंडोल सेनगुप्ता. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विल फॉर पीस 2026 हा लष्करी सराव, विल फॉर पीस 2026 हा लष्करी सराव कोठे आयोजित केला होता? हा लष्करी सराव कोठे आयोजित केला होता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि फ्रान्स. विल फॉर पीस 2026 हा जो लष्करी सराव विद्यार्थी मित्र हा कोठे आयोजित केला होता? तर हा दक्षिण आफ्रिका. कुठे? दक्षिण आफ्रिका या ठिकाणी हा आयोजित केला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर सी दक्षिण आफ्रिका हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, दक्षिण आफ्रिका हे प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. बघा हा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला आहे आणि हा एक आंतरराष्ट्रीय लष्करी सराव होता. ओके, हा काय होता? एक आंतरराष्ट्रीय लष्करी सराव होता. यानंतर अणुऊर्जा नियामक मंडळ म्हणजे AEBRB चे नवीन अध्यक्ष कोण झाले? ओके, अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? RK सिंग. ओके, ARK सिंग
AK बालसुब्रमण्यम, अनिल जैन आणि अशोक कुमार. ओके, कोण झाले विद्यार्थी मित्रो? तर हे झाले त्या ठिकाणी बघा AK बालसुब्रमण्यम, ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, AK बालसुब्रमण्यम ज्या ठिकाणी नवीन अध्यक्ष त्या ठिकाणी झालेली आहेत. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, ऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठित शास्त्रज्ञ AK बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली असून 1 जानेवारी 2026 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्यांनी मावळते अध्यक्ष जे कोण होते तर ओके डॉक्टर DK शुक्ला यांच्याकडून हा पदभार त्यांनी स्वीकारला आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, अशा टाईपचे जे आहेत आपल्याला प्रश्न या विचारण्यात आले होते. आपण महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत या ठिकाणी कव्हर केलेले आहेत विद्यार्थी मित्रो. ओके, होप तुमच्या सर्वांना या ठिकाणी हे सर्व प्रश्न सर्वांना कळाले असतील. ओके, पहा चला विद्यार्थी मित्रो, रेल्वे भरतीचा जो पेपर होता तर रेल्वे भरतीच्या पेपरमध्ये हे प्रश्न आवर्जून त्या ठिकाणी विचारण्यात आले होते. ओके, हे प्रश्न काय त्या ठिकाणी आपल्याला आवर्जून विचारण्यात आले होते आणि आपण हे महत्त्वाचे सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेली आहेत. ओके, पहा होप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच जर तुम्हाला याची ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता विद्यार्थी मित्रो तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिली जाईल. आणि आपल्या या चॅनलवरती RRB ग्रुप डी संदर्भात प्रत्येक व्हिडिओज मिळणार आहेत. यापैकी काही प्रश्न जर राहिले असतील, ओके, जे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत असे प्रश्न राहिले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहेत. ओके, तुम्ही पर्सनली हे प्रश्न मला पाठवू शकता विद्यार्थी मित्रो. ओके, पहा विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.